परिषदेला उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्र, मी आज माझे स्टेटमेंट करतो। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघापासून मागील 4 वेळेपासून का पराभव होतोय याची आपल्या स्थानिक आपका क्या रोल रहेगा, क्या आपकी अगली पॉलिसी? सुभाष झांबड़ साहब को कांग्रेस ने टिकट दिया है, हमारे और कांग्रेस का गठबंधन है, हम उनके साथ में काम करेंगे, आगाड़ी धर्म का पालन करेंगे। अभी आप कांग्रेस के पूरा साथ देंगे? आप जो फॉर्मेट आपने अपनाया था आप खुद चुनाव लड़ने के लिए, पूरा साथ कांग्रेस को देंगे। आप कांग्रेस में जो चल रहा है उस पर क्या कहेंगे आप? तो उसमें कोई कमेंट नहीं करना चाहता, बिकॉज उनका अंदरूनी मामला है, उसमें क्या बात करेंगे। टिकटों को अदला बदली को लेकर और एक बार चर्चा है, मुंबई में भी अभी चल रहा है। आपको अगर पार्टी से आदेश आता है आप दोबारा चुनाव लड़ने? ऐसा है कि अदला बदली की चर्चा चालू है, ऐसा मैंने सुना है। अदला बदली होंगी कि नहीं मुझे मालूम नहीं, लेकिन आज तो ये सच है, आज का स्टेटस ये है कि झांबड़ साहब को टिकट मिला है। अब्दुल सत्तार रात में मुख्यमंत्री के पास पहुंचे थे, तो क्या आपकी कुछ बातचीत हुई? क्या बातचीत हुई वहाँ पे? नो कमेंट। क्या बात करेंगे उसके ऊपर, क्या बात करेंगे, हमें मालूम ही नहीं ना उनकी क्या बात हुई। कुछ काम की वजह से गए हो सकते हैं। सत्तार साहब को पूछो। ये भी मराठी मिलता है, बाद में बदलाव आता है तो आपकी तैयारी तो हमारी 24 घंटे रहती है। राजकीय कार्यकर्ता इलेक्शन के लिए 24 घंटे तैयारी रहता है। जब टाइम आया जब देखेंगे। फॉर्म भरेंगे क्या? नहीं, जब तक राष्ट्रवादी का एक भी फॉर्म मेरे हाथ में नहीं आता, जब तक मैं फॉर्म नहीं भरूंगा। आपको एक फॉर्म आ सकता है इस आशंका में? मालूम नहीं मुझे, ये आपने कुछ पूछा था उसके ऊपर मैंने जवाब दिया उसका। असं आहे की मागच्या 4 निवडणुकीपासून आमच्या मित्र पक्षाचा पराभव या मतदारसंघात होतो आहे। धार्मिक ध्रुवीकरण करून, त्याची 2 कारणं आहेत। धार्मिक ध्रुवीकरण करून जिंकण्याची परंपरा एका पक्षाची आहे आणि आमच्या मित्र पक्षाची परंपरा आयत्या वेळेस उमेदवार उभं करण्याची आहे। आदरणीय पवार साहेबांनी मला सुतोवाच केलं होतं निवडणुकीबद्दल, लोकसभेबद्दल, आणि मला आनंद याचा आहे की त्यांनी मला या मतदारसंघाच्या लायक उमेदवार म्हणून समजलं। परंतु आज जे बघतोय काही विशिष्ट कारणांमुळं राष्ट्रवादीला ही जागा सुटू शकली नाही। ग्राउंड रिॲलिटी माहीत असून देखील आमच्या मित्र पक्षांनी आपला हट्ट सोडला नाही। असो त्यांना सुभाष झांबडांचं सुद्धा मी अभिनंदन केलंय आणि आम्ही आघाडी धर्म पाळू, त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची कुचराई करणार नाही। शरद पवार साहेबांची मान खाली जाईल असं काम आम्ही कधी करणार नाही। औरंगाबादच्या बदल्यात उस्मानाबाद द्यायचं चाललेलं होतं आणि त्यामध्ये खरगे आणि अमित देशमुख यांनी काय राजकारण केलं जरा? असं आहे, फार मोठी लोक आहेत अमित देशमुख, खरगे, आपण ज्यांचं नाव घेतलं, कदाचित त्या लेवलला ती चर्चा चालू असेल। काय झालं मला माहीत नाही, परंतु औरंगाबाद जागा राष्ट्रवादीला सुटली नाही सत्य। ठीक आहे, साहेब, मराठा क्रांती मोर्चाची हालचाली चालू आहेत उमेदवार उभा करायचा, आणि मराठा क्रांती मोर्चात जर तुम्हाला गळ घातली की तुम्ही उभे राहता, तुमची काय भूमिका आहे? मराठा क्रांती मोर्चाच्या हालचाली चालू हेच मला माहिती नाही, त्यांचे समन्वयक कोण हेच माहिती नाही, समन्वयक बदलतात त्यांचे, मला काय त्याबद्दल कल्पना नाही। सगळ्यांना सगळे उमेदवार भेटतात ना, झांबड साहेब सुद्धा सगळ्यांना भेटतात, झांबड साहेब सुद्धा भेटून त्यांची तर आघाडी आहे। असं आहे की इलेक्शनमध्ये आता माझ्याकडे एखादा उमेदवार आला जाताना कुठल्याही पक्षाचा असं नाही, उद्या खेडे साहेब माझ्या ऑफिसला येऊ शकतात, सदिच्छा भेटीसाठी। आपल्याला हे पण हर्षवर्धन जाधव असतील, चांबड साहेब असतील, सदिच्छा भेटतात, ते घरी आल्यानंतर किंवा ऑफिसमध्ये आलं तर भेटावंच लागतं, त्याचा वेगळा अर्थ काढण्यात काय हरकत नाही। काल तिकीट झांबड साहेबांना डिक्लेअर झाल्यानंतर तुमच्याशी त्यांचं बोलणं झालं किंवा ते तुमच्याकडे आले, तुमचं काय बोलणं झालं? कोणाशी? झांबड साहेब मला बोलणं झालं, त्यांचं अभिनंदन केलं मी, हे तुमच्याकडे आले, त्यांचं अभिनंदन केलं मी। खेडे साहेबांना मला काय सांग, त्यांचा पक्ष वेगळा आमचा,
तुम्हाला माहिती आहे काय असतं. आता हे सगळं ऑब्झर्व किंवा तरी एकूण ही परिस्थिती पाहणं कोण कोण निवडून येईल? हा, तुमचं मत असं काय? आहे, औरंगाबाद हे इतक्या विविधतेने नटलेलं आहे. शेवटच्या 8 दिवसात काय होऊ शकेल, शेवटच्या 2 दिवसात काय होऊ शकेल, मी आधी स्टेटमेंट तुम्ही वाचलं का नाही माहीत नाही, मी बोललो होतो ना, धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग आतापर्यंत यशस्वी झालेला आहे, पण मी तो यशस्वी होऊ दिला नसता. अंगारी दुपारी चालू झाली. आता नाही, होऊ शकतं असं आहे तुम्हाला? की आता रस्त्याच्या कामामध्ये अंगारे वापरावे. सगळ्यात महत्वाचा अंगारा त्यांनी समांतर योजना लावला पाहिजे. हो, तो जिथं लावा तिथं अंगारा लावतो. तोच अंगारा त्यांनी ड्रेनेज व्यवस्थेत लावला पाहिजे. काल एका इलेक्ट्रॉनिक चॅनलवर असं म्हणत होते की माझ्यामध्ये एक दैवी शक्ती आहे, आध्यात्मिक शक्ती आहे आणि ती लोक आता ते एका आमच्या कार्यकर्त्याला असं म्हणलं की सतीश चव्हाणचं तिकीट कापलं हे माझ्या दैवी शक्तीमुळे झालं. कालच बोलले ते कार्यकर्त्याला म्हटले, मी काय कन्फर्म केलं नाही. तुमच्याकडे जे फॉर्मेट आहे माझ्यावर काय अंगावर धुमाऱ्याचा पडला मला. ठीक आहे, थँक्यू, आभार सगळ्यांचे. ही आडवे आले असं काही दिवसापूर्वी आमचे मित्र अब्दुल सत्तार साहेब आणि सुभाष जांभड साहेब यांचे नाव जाहीर केले होते आणि त्या नाव जाहीर झाल्यावर तेच त्यांच्या नावाला काय विरोध करतात हे कळायला मला मार्ग नाही. खरं तर ही निवडणूक हे आपल्या देशासाठी ऐतिहासिक आहे, कारण कधी नव्हे ते जगातल्या या सर्वात मोठ्या लोकशाहीसमोर आज स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपले संविधान हे जगातले आदर्श संविधान आहे. निवडणूक आली की धार्मिक कार्ड टाकायचे व सत्ता हस्तगत करायची असे तब्बल 20 वर्षापासून इथं चालू आहे. त्या 20 वर्षात औरंगाबाद व्यापार उद्यमाचे शहर म्हणून विकसित झाले असते, परंतु आम्ही मागे गेलो. आमचे दुर्दैव असे की आम्हाला प्रगतीपेक्षा विकासापेक्षा अस्मिता केंद्रित राजकारण महत्त्वाचे वाटते. याचा परिणाम संबंध औरंगाबाद जिल्ह्यावर झाला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ गेल्या 10-15 वर्षातले प्रश्न अजून सुटले नाहीत. शहरातले प्रश्न तसेच आहेत. रस्ते, ड्रेनेज, कचरा, त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न जसे सिंचन व्यवस्था असेल, शेतमालाला वाजवी भाव, ग्रामीण भागातील रस्ते या मूलभूत समस्यांसाठी देशाच्या संसदेस आवाज उठवणारा प्रतिनिधी हवा असतो. परंतु या मतदारसंघाचे दुर्दैव असे की गेल्या 20 वर्षापासून संसदेत प्रभावीरित्या प्रश्न मांडले गेले नाही. त्यामुळे सक्षम राजकीय नेतृत्वाचा अनुशेष इथे तयार झाले आहे. अंगारा धुपारा लावून व चमत्कार करून विकास झाला असता तर सामान्य माणसाच्या वाट्याला हे दिवस आले नसते. असो, या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्या इतपत मी सक्षम आहे असे आदरणीय शरद पवार साहेबांना वाटले, हीच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आमचे नेते अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे, जयंतराव पाटील, धनंजय मुंडे या सर्वांचा देखील मी मनापासून आभारी आहे. तसेच माझे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक यांचा देखील मनापासून आभारी आहे की ज्यांनी मागच्या 5-6 महिन्यापासून दिवसरात्र मेहनत करून या मतदारसंघाची बांधणी करण्यास मला मदत केली आणि आपण जिंकू शकतो का आत्मविश्वास माझ्यामध्ये जो आला तो या कार्यकर्त्यांमुळेच आला. परंतु आज या गोष्टी मागच्या झाल्या. काँग्रेसने आज त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. आमचे मित्र जांभड साहेबांना उमेदवारी दिली आहे. पहिल्यांदा स्पष्ट करतो, मी काही अपक्ष वगैरे लढणार नाही. आम्ही बंडखोरी करणार नाही. आघाडी धर्माचं पालन करून स्पष्ट मी करतो. कोणी खंत मनाला आहे, एक विधानसभा, एक विधान परिषद आणि एक जिल्हा परिषद यांच्यासाठी आमच्या मित्रपक्षांनी 2 लोकसभा मतदारसंघ स्टेकला लावले. याचंच शल्य आमच्या मनात आहे. फार मी या प्रसंगी काही बोलणार नाही. आपण सर्वजण इथं आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो. आपल्याला काही विचारायचं आमदार साहेब नेमकी भूमिका काय, नेमकं तुम्ही काय करणार येणार आहे निवडणुकीत? सांगितलं
प्रचार करणार आहे का नाही? मी सांगितलं ना आता आघाडी धर्म पाळू त्याचा प्रचार करणार. करावं लागेल ना. आघाडी धर्म पाळायचा म्हणजे प्रचार करावा लागेल. पण आमची अशी इच्छा आहे की बाबा त्यांच्या मित्र पक्षांचंच आतमध्ये काहीतरी चालू आहे वाटतं अजून. त्यामुळे त्यांचं घरातलं भांडण मिटवून मग आमच्या बरोबर बसावं. आघाडीचे स्टार प्रचार करून राहणार का तुम्ही? मला कोणी स्टार प्रचार केलं नाही ना. माझी इच्छा पण नाही स्टार प्रचार व्हायची. कार्यकर्त्यांचा काय आग्रह? कार्यकर्त्यांचा आग्रह, नाराजी आहे. कार्यकर्त्यांची स्पष्टता नाराजी मला दिसली. कारण बऱ्याच दिवसांनी एक उमेदवार, सक्षम उमेदवार म्हणून माझ्याकडे कार्यकर्ते बघत होते. मागच्या 20 वर्षात वेगवेगळे प्रयोग इथे केले गेले आणि एक नवीन चेहरा म्हणून ते कार्यकर्ते जे माझ्याकडे बघत होते त्यांची अजूनही अपेक्षा अशी आहे. आज काहीतरी सकाळपासून कार्यकर्ते मला म्हणतायत की मुंबईला कुणाची तरी कुठंतरी भेट झाली, संकट मोचक गिरीश महाजनांकडे कुणाची तरी भेट झाली, त्यामुळं काँग्रेसमध्येही उमेदवार बदलू शकतो असं काँग्रेसचे लोक म्हणतात. जसं सत्तर तुम्हाला अपेक्षा आहे. असं तुम्हाला वाटतं का एक मला इथं पूर्ण पत्र, त्यामुळं मला असं वाटतं की अजूनही जांभळांचा एबी फॉर्म हातात आल्याशिवाय ते काही खरं नसतं. उमेदवार तर जाहीर केलेली आहे, पण खुद्द पक्षाचे जिल्हाध्यक्ष जर का तळ ठोकून असतील मुंबई तर माहीत नाही. नाही, चव्हाण साहेब जे जे सांगतायत ते तुमच्या पक्षाकडून काही नेते पण आहेत का जे अप्रूव्ह झालेले आहे यासाठी तुम्ही जे सांगतायत आता हे बदलू शकते उमेदवारी? ते मला माहिती आहे. म्हणजे ऐकलं फक्त कार्यकर्त्यांनी जी तुम्हाला असं वाटतं की नाही ते मला माहिती आहे. आता वरच्या लेवलला काय चालू असेल मला माहित नाही, पण आज तरी हे सत्य आहे की त्यांचा उमेदवार जाहीर झाले. तुमच्या काही काय कारण राहिले की शरद पवार सारख्या एवढ्या मातबर नेत्याने प्रयत्न करूनही मतदारसंघ सुटू शकलो नाही? प्रयत्न हा शब्द त्यांच्यासाठी फार चुकीचा आहे. शब्द टाकला होता त्यांनी, परंतु शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जनमानसाची नाडी ओळखणाऱ्या या नेत्यांनी माझ्यामध्ये औरंगाबाद लोकसभेसाठी उमेदवार जो बघितला त्यालाच मला आनंद आहे. आणि माझी माहिती अशी की साहेबांनी शब्द तिथे टाकला होता, परंतु काँग्रेसकडून म्हणावी तशी साथ मिळाली नाही आणि त्यांनी तो त्या आपला छेका कायम ठेवला आणि लढण्याची परंपरा. मला एवढंच म्हणायचं होतं की आतापर्यंत मागेही मी बोललो होतो, आतापर्यंत जे उमेदवार उभे होते आणि मला लढायचं होतं ते शक्य झालं नाही. असं म्हटलं जातं की तुम्हाला उस्मानाबादचा त्यांनी पर्याय दिला होता पण तुम्ही तो स्वीकारला. असं आहे की शेवटी उस्मानाबादचे स्थानिक लोक आहेत तिथे, त्यामुळे तो पर्याय मी घेतला नाही. म्हणजे मी जिथं जन्मलो, जिथं वाढलो, तिथं लढण्याची माझी इच्छा होती. तुम्ही उस्मानाबादचा पर्याय दिला होता. हो. चव्हाण साहेब, जातीवादी पक्षाला दूर ठेवण्यासाठी शरद पवार साहेबांनी महाआघाडीची ती स्थापना केली. त्याच्यात त्यांचा मोठा रोल आहे. आता ह्या ज्या आता सध्या घडामोडी घडत आहेत, वरच्या लेवलला जर कधी ठरलं उमेदवार बदलाचं किंवा तुम्हाला निवडणुकी उतरण्याचे जर आदेश आले तुम्ही लढणार? असं आहे, फक्त याला ट्विस्ट करू नका. मी जे उत्तर देतो त्याला मी जे बोललो ते छापा. तुम्ही परत काहीतरी करता ते गडबड होईल. मी जे म्हणता त्याला तुम्ही स्टिकअप राहा. मी जे प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी असं देतो की मला जर का विचारलं तर मी 100% तयार आहे. माझी यंत्रणा तयार आहे, सगळं तयार आहे. आदेश आले 100% लढणार. 100%. कोणाचे आदेश आले? शेवटी असं आहे की हायकमांड म्हणजे काय? पवार साहेबांचे आदेश अरे असे आहे की शेवटी तिथं एबी फॉर्म हातात येणं म्हणजे आदेशच असतो ना तो. एक चर्चा अशी होती का तुम्हाला म्हणजे तिकीट वाटप म्हणजे अदलाबदलीची जी प्रक्रिया सुरू होती, उस्मानाबाद काँग्रेसला सोडावं, औरंगाबाद तुमच्यासाठी सोडावं असं होतं, किंवा नगरची जागा होती तिथं अगोदर सुटली भाजपमध्ये गेल्यानंतर तुम्ही सोडली नाही, राष्ट्रवादीने उस्मानाबादची पण सोडली. पण एक पर्याय आणि एक चर्चा अशी होती तर तुम्हाला काँग्रेसच्या चिन्हावर हो, काँग्रेसचा चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव मला आमदार सत्तारांनी दिला होता, अशोक चव्हाण साहेबांनी दिला होता, परंतु मी नाकारला, स्पष्टपणे नाकारला. हे सत्य. का नाकारला? हे माझी व्यक्तिगत क्षण आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे काही विचार वेगळे नाही, परंतु आमच्याकडे आता तुम्ही बघताय
की मी माझी उमेदवारीबद्दल सुतोवाच पवारसाहेबांनी केलं. जे काय असेल ते आम्हाला एकाच ठिकाणी जावं लागतं. काँग्रेसमध्ये तुम्ही आता या मागच्या 4 दिवसातलं जर का बघितलं सगळं, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की मी का काँग्रेसचं तिकीट घेतलं नाही. निवडणुकीपूर्वी आपण आचारसंहितेच्या पूर्वी आपण दौरे केले जिल्ह्याचे. काय आठवलं तुम्हाला दौऱ्यामध्ये? ताकद पक्षात असं म्हणतात प्रचंड प्रतिसाद आढळला. मी जिंकणार असंच वातावरण होतं. तुमच्याकडे बूथवर माणसं बसत असं नाही, माणसं नाही बूथवर बसत अशी चर्चा उत्तर देणार नाही आता मी. काँग्रेसमधल्या कुठल्या लेवलच्या घटकांनी उमेदवारीच्या लेवलला बदलाची प्रदेशाध्यक्ष नाही नाही, चर्चा आता काय झाली ते असं सांगा. कुठली मागची काय नाही, चर्चा? मागची म्हणजे तुमचे उमेदवारीचं ठरण्यापूर्वी काँग्रेसला जागा हवी असं जे काही त्यांचा डिसिजन झालं, पूर्वी आदला बदलीच्या लेवलला काय विचार झाले, काँग्रेसकडून काय झाले आणि तुमच्याकडून काय झालं? मला डिटेल त्यातलं माहिती नाही, कारण मी काय त्या डे टू डे प्रक्रियेत नव्हतो. मग ती चर्चा अजितदादा आणि अशोक चव्हाण साहेबांमध्ये झाली. बरं चव्हाण साहेब, आता ह्या ज्या घडामोडी होत आहेत जसे अब्दुल सत्तार वगैरे, याच्याविषयी तुम्ही काही तुमच्या पार्टी हायकमांडला माहिती दिली किंवा पार्टी हायकमांडच्या वतीने काही तुम्हाला विचारणा करण्यात आली? काही सांगायची गरज नाही. त्या गिरीश महाजनांच्या घरापुढे आणि वर्षापुढे असे मोठे टीव्ही लावलेले तुम्ही लोकांना सगळ्यात आधी कळतं. नाही, तुम्ही वैयक्तिक काय विचार त्यांना नाही. वेगळा मेसेज द्यायची गरज नाही. एक अजून पवार साहेब, हिंगोलीची जी जागा आहे ती अजून त्यांनी नाकारली राजू सातवणे बोलण्यास. तर ती त्या जागेवरून वाद सुरू आहे. ते नाही माहिती. तरी तुम्हाला अपेक्षा आहे मी काय कॉमेंट करू शकत नाही. माहिती जरी असं तर मी कॉमेंट करू शकत नाही. तुम्हाला अजून अपेक्षा वाटते? हा, अपेक्षा नाही, आहे. मी अपेक्षा नाही. असं आहे की एकदा उमेदवार जाहीर झालेला आहे तेव्हा अपेक्षेचा विषयच नाही. मी तेच सांगतो ना, ते झाल्यानंतर खूप काँग्रेसमध्ये शेवटच्या क्षणीच होतं सगळं. मागच्या वेळेस सुद्धा नितीन पाटलांचं माझं नाव होतं. मागच्या वेळेस सुद्धा त्यांची मला ऑफर होतीच काँग्रेसकडून लढायची. शेवटच्या दिवशी नितीन पाटलांना एबी फॉर्म दिला, बिचाराला 15 दिवस सुद्धा मिळाला नाही. 25% भागातच जाऊ शकले, ते सुद्धा त्यांच्या पराभवाचं कारण आहे. आता दुसरा अनुभव, बाबुराव कुलकर्णीचं तिकीट जाहीर झालं होतं आणि तिकीट जाहीर झालं आणि एबी फॉर्म जांभळांच्या हातात पडलं. हे काँग्रेसची परंपराच आहे ना. त्या उमेदवाराचा अर्धा जीव ते एबी फॉर्म मिळेपर्यंत निघून जातो. लढायचं कसं हा प्रश्न त्याच्या पुढे आहे. पवार साहेबांनी किती दिवसापूर्वी माझ्या सुतोवाच केलं तो विचार करतो. काँग्रेस पक्षाने तुमचा घात केला असं म्हणायचं नाही, मी काय तसं बोलणार. आत्मघात केला. मी काय तसं बोलणार. साहजिक तसं वाटतं ना. मला जे वाटत ते मी असं बोलणार नाही. पवार साहेबांनी जो शब्द तुमच्यासाठी टाकला होता त्यावर समाधानी आहोत का? प्रश्नाचं मी आधी सांगितलं ना, पवार साहेबांनी मला या औरंगाबाद सारख्या क्लिष्ट अशा मतदारसंघासाठी 4 वेळा जिथं मित्र पक्षाचा पराभव झाला आहे त्या मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून लायक समजलं, ह्याच मला आनंद आहे. पवार साहेबांचे काय आदेश आहे? नाही स्टेटस राजकारणात रोज बदलत राहतं. आज स्टेटस असा आहे की जेव्हा जमड उमेदवार आहेत त्यांच्यासाठी काम करणं. कार्यकर्त्यांची मिटिंग कशी होती? असं आहे की मला परवापासून जे कार्यकर्ते मनापासून वाट बघत होते मला उमेदवारी मिळणारच असं गृहीत धरून चालले होते. ग्रामीण भागातले वेगवेगळ्या याच्यातले वेगवेगळ्या थरातले ते कार्यकर्ते आहेत, त्यांना भेटायचं होतं मला. मी नव्हतो औरंगाबादला, मी काल रात्री आलो. मग सगळ्यांना एकत्र बोलावं एवढंच हेतू, बाकी नाही केले. पवार साहेबांचा हात असा असतो की ज्याला करायचं त्याला, तर असाही हात एखाद्या वेळेस तुम्हाला भेटला तर नाही ना की बाबा पुन्हा असं काहीतरी होऊ द्या तुम्हाला. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।